कॅप्टन विलियम, कॅप्टन हेनरी, सर डेव्हिड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती फॅन्टम शिप सगळं खरं. फॅन्टम शिप इज नथिंग बट अ घोस्ट शिप. शी मॅनेजेस द वे टू किल यू. विचित्र आणि अनबिलिव्हेबल गोष्टी घडतायत तिथे. जो समुद्रात वाहून गेलाय. म्हणूनच म्हणतोय याही पुराव्याचा काही उपयोग होणार नाही. I'm going with you. Why? हे इकडचे मूळ आदिवासी आहेत आणि ह्यांच्या हद्दीत आलेल्या प्रत्येकाला ते पकडतात. हे तुला माहित नव्हतं? By the way, who is Diego? हे सगळं झालं की तू मरणार आहे. त्याला मारलं होतं की डायरेक्ट. Diego thinks they want us to play characters in their story. आता इथे जे काही घडणार ना ते प्रत्येकाने स्वतःच्या पर्स्पेक्टिव्ह मधून बघायचं असतं. ठीक आहे, Diego तुझ्यासाठी ट्रान्सलेट हा, सांगा. सुमारे 400 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी या जगातला सर्वात मोठा खजिना काही कारणास्तव समुद्राच्या मध्यात कुठेतरी लपवून ठेवला. Among you three, only one sailor can be the captain of this traditional expedition. So, the name of the sailor who will be the captain of this 6th grand expedition is Captain William Jones. What do we do with the drunken sailor? What do we do with the drunken sailor? What do we do with the drunken sailor? Early in the morning. Hey, bastard! Is this what you're doing? We sailors know how to have fun while working, right, lads? Captain William, please come outside. What the hell is wrong with you two? So Captain William is trying to hide something. Of course not, Captain Henry. त्यामुळे कोणत्याही कारणाशिवाय एवढी लुटमार आणि संहार करायला पण धैर्य लागतं, नाही का? I don't care. आत्ताच्या आत्ता जा आणि सगळी संपत्ती परत घेऊन येते बेटा. Are you out of your mind? हो. Captain's orders they are, aren't they? Yes. It's William's ship and he is the captain. I forgot. So we lost Victoria. What? तुझ्या तत्वांसाठी आम्ही आमचा जीव धोक्यात का घालायचा? Alright, sailors, that's my final decision. आपण जहाज मागे वळवतोय. बाकी सगळीच लोक डेव्हिडच्या बाजूने. त्यांना कोणालाच मी कॅप्टन म्हणून मान्य नाही. It's your ship. You can do anything now. What you're doing is nothing less than mutiny. Can't you keep your filthy mouth shut? I'm telling David कसं केलं खरंच योग्य आहे. आता जसं चाललंय तसं चालू दे. David आता कॅप्टन आहे तर that's fine. Well, it's all rest in peace. कॅप्टन विलियमला घेऊन या. डेव्हिड, तू घेऊन ये. I have brought you sad news this time. King of England, Edward IV is no more. None will last us while thus we can keep the treasure for us. ही सफर आपण आपल्या राज्यासाठी आपल्या परंपरेसाठी सुरू केली होती. कष्ट सोसतोय आपण, जीव धोक्यात घालतोय आपण, मग आपल्याला मोबदला मिळाला बघा. Get lost from my ship. मग एकाने जहाजावर पाय ठेवला. शोधत होते आपल्या प्रश्नांचे
तिघांच्या तीन निराळ्या छटा शेवटी वेगळ्याच झाल्या. बंदूक होती ना ती बंदूक. आणि तुझा जीव वाचवणं सगळ्यात महत्वाचा होता म्हणून आपण पळालो. अरे माझा का- तुला काय वाटत? पण मला असं कुठेच नाही वाटलं की ते विल्यमने आत्महत्या केली असते. म्हणजे बघ ना, खरंच जर का विल्यम मध्ये आणि हेनरी मध्ये भांडण झालं असतं, हे विलियम गिव्ह मी द न्यू मॅप. आणि म्हणून तू माझ्या बरोबर या जहाजावर आलास फक्त नकाशा मिळवण्यासाठी. येस ऑफ कोर्स. नाही आपल्याला खजिन्याचं संरक्षण करायचं होतं माणसांपासून, किंवा आपण असं म्हणू आपल्याला माणसांचं संरक्षण करायचं होतं खजिन्यापासून. हे ग्रेट. म्हणजे अशा प्रकारे विलियमने आत्महत्या केली असेल तर? आता उद्या आपण सुद्धा जर खजिना शोधायला लागलो तर आपण काय शिकलोय? घे गो. हा. अरे तुझा मित्र विक्सन राहिला त्याच बेटावर. विक्सन हा काही माणूस नाहीये. Then विक्सन इज डिएगो शिप. I might sound bad, but I think this is the phantom ship. खूप विचित्र आणि अनबिलिव्हेबल गोष्टी करतायत. ग्रेग, तुला जायचं तू निघून जा. मी करणार आहे बाईट ब्रॉडकास्ट. आणि तुलाही बाईट ब्रॉडकास्ट करून देणार नाही. रिअली आपण दोघंही निघतोय करणार नाही. चल. मला फसवायचा प्रयत्न करू नकोस ग्रेग, त्यात काही ऐकू येत नाहीये. नाही, तू सांगितलं नसलंच तरी त्या आदिवासींकडून कळलं मला. त्या फॅन्टम शिपचं नाव विक्सन आहे. त्यामुळे त्या जहाजावर होतो. ते जहाज फॅन्टम शिप होतं आणि विक्सन होतं. बरोबर आहे, त्या फॅन्टम शिपचं नाव विक्सन आहे.